जय महाराष्ट्र मित्रांनो, आताच्या या क्षणाची सर्वात मोठी, सर्वात भयंकर आणि सर्वात वादळी ठरणारी बातमी आताच 5 मिनिटापूर्वी आलेली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. दिल्लीच्या सर्वोच्च कायदेशीर वर्तुळातून समोर येत असलेल्या या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलाला हादरवून सोडला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला एक अभूतपूर्व व न भूतो न भविष्यती अशा वळणावर आणून उभं केलं आहे. गेल्या तब्बल 2.5 ते 3 वर्षापासून जो एक प्रश्न महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मराठी माणसाला आणि लाखो करोडो निष्ठावंत शिवसैनिकांना रात्रीची झोप घेऊ देत नव्हता, ज्या एका प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य, लोकशाहीची मूल्ये आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान अवलंबून आहे, त्या महायुद्धाचा अखेर अंतिम फैसला होण्याची घडी अतिशय जवळ आली आहे. गेल्या काही मिनिटात दिल्लीच्या सर्वोच्च पातळीवर कायदेशीर वर्तुळात नेमकं असं काय घडलंय, असा कोणता मोठा कायदेशीर अभ्यास, अहवाल किंवा गुप्त हालचाल समोर आली आहे, ज्याने एका रात्रीत महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे पलटणार आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक बातमी नाही. आजच्या या व्हिडिओमधील एक एक पुरावा, संविधानाची एक एक कलमे आणि दिल्लीच्या गोटातील बातमी इतकी चक्रावून सोडणारी आहे की जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे रचला गेलेला हा संपूर्ण चक्रव्यूह तुम्हाला कधीच समजणार नाही. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण ही बातमी एक राजकीय बातमी नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि निष्ठेची एक नवी कहाणी आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे धनुष्यबाण आणि शिवसेना, महाराष्ट्राच्या रक्तातील अस्मिता. मित्रांनो, महाराष्ट्र समजून घेण्यासाठी आधी आपल्याला शिवसेना समजून घ्यावी लागेल. शिवसेना हा केवळ काही आमदारांचा किंवा खासदारांचा राजकीय पक्ष नाही. शिवसेना एक संघटना आहे. शिवसेना एक हा विचार आहे आणि शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण ही एक महाराष्ट्रातील करोडो शिवसैनिकांच्या रक्ताची, घामाची आणि मराठी अस्मितेची लढाई आहे. शिवसेना म्हणजे 1966 सालापासून मराठी माणसांच्या हक्कासाठी, त्यांच्या स्वाभिमानासाठी आणि मुंबईवरील मराठी ठस्यासाठी सांडलेल्या रक्ताचा आणि घामाचा इतिहास आहे. वंदनीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या चिन्हाला आपल्या हाताने देवाऱ्यात पुजलं, ज्या चिन्हाच्या एका आदेशावर संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरायचा, ते चिन्ह आणि ती शिवसेना ही नाव पहचान नेमकी कोणाची, हा वाद केवळ न्यायालयाच्या 4 भिंतीपुरता किंवा तांत्रिक कागदापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर गेल्या 2.5 वर्षापासून हा खटला सर्वोच्च न्यायालयात आणि कायदेशीर वर्तुळात अत्यंत गुंतागुंतीच्या वळणावर जात आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे लागले आहे. दिल्लीच्या घटनापीठासमोर तासनतास युक्तिवाद झाले, 10व्या अनुसूचीचे दाखले दिले गेले आणि संविधानाच्या कलमाची सखोल चिरपाड झाली आणि याच प्रदीर्घ थकवणाऱ्या प्रतीक्षेच्या पार्श्वभूमीवर आज अचानक दिल्लीतून एक अशी घडामोड घडली आहे ज्याची कल्पना कदाचित सत्तेच्या उभेत बसलेल्या बंडखोर गट किंवा त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या महाशक्तीने स्वप्नातही केली नसेल. याच्यानंतर महत्त्वाचा पुढचा भाग म्हणजे 2.5 वर्षापूर्वीचा इतिहास आणि बंडखोरी. मित्रांनो, हा इतिहास हा खूप क्रूर असतो. तो स्वतःची पुनरावृत्ती करतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जाऊन 2.5 वर्षापूर्वीच्या त्या काळ्या रात्रीचा इतिहास समजून घ्यावा लागेल. आपल्या सर्वांना आठवत असेल की 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्राने लोकशाहीचा एक असा अंक खेळला होता ज्याने संपूर्ण जगाला चक्रावून सोडलं होतं. एका बाजूला महाविकास आघाडीचे सरकार सुरू होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत होते. कोविडच्या अत्यंत कठीण काळात ज्यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राला सांभाळलं त्याचं कौतुक देशात आणि परदेशात झालं. पण त्याच वेळी पडद्यामागे एक अत्यंत भयंकर कट रचला गेला होता. सत्तेची हाव आणि दिल्लीच्या शक्तीचा पाठिंबा घेऊन आमदारांनी आणि खासदारांनी मिळून बंडखोरी केली. रात्रीच्या अंधारात आमदार पळवले गेले, सुरत गाठली गेली, तिथून गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जाऊन शक्ती प्रदर्शने केली गेली. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या नेत्यांना सामान्य कार्यकर्त्यातून नेते बनवले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केलं. शिवसेना पक्षात उभी फूट पडण्यात आली. बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून उभा केलेला पक्ष एका रात्रीत सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर दुसऱ्या गटाच्या ताब्यात गेला, असं चित्र निर्माण करण्यात आलं. निवडणूक आयोगाने तात्पुरता निर्णय देत नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला बहाल केलं. त्या दिवशी प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाच्या डोळ्यात पाणी होतं. पण मित्रांनो, राजकारणाचं आणि निसर्गाचं एक त्रिकालबाधित चक्र असतं. जे पेरलं तेच उगवतं. तुम्ही सत्तेच्या बळावर कायदे वाकवू शकता, यंत्रणावर दबाव आणू शकता, पण जनतेच्या मनातील निष्ठा कशी विकत घेणार? आज 2-3 वर्षानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. याच्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई. आता आपण या प्रकरणाच्या कायदेशीर आणि घटनात्मक बाजूकडे वळूयात. हा लढा केवळ राजकीय भाषणाबाजीचा नव्हता,
तर हा लढा भारतीय संविधानाच्या अस्तित्वाचा लढा बनला आहे. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तेव्हा मुख्य प्रश्न हा होता की एखाद्या पक्षातील निवडून आलेले आमदार किंवा खासदार म्हणजेच मूळ राजकीय पक्ष असतो का? उद्धव ठाकरे यांच्या बाजूने नामांकित कायदेतज्ञांनी अत्यंत ठामपणे युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले की विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. आमदार किंवा खासदार हे पक्षाच्या तिकिटावर आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर निवडून येतात. त्यामुळे काही आमदारांनी वेगळा गट केला म्हणजे संपूर्ण पक्ष त्यांचा होत नाही. संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा मूळ उद्देशच हा आहे की लोकशाहीत पक्षांतर बंदी व्हावी आणि पैशाच्या किंवा सत्तेच्या जोरावर लोकप्रतिनिधींनी पक्षाशी गद्दारी करू नये. जर या प्रकरणात बंडखोरांना मान्यता मिळाली तर देशातील लोकशाहीचा पायच खचून जाईल, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला आहे आणि याच युक्तिवादाने दिल्लीतील कायदेशीर वर्तुळाचे विचारही बदलून टाकले आहेत. आता आपण येऊयात आताच्या सर्वात मोठ्या, सर्वात धक्कादायक आणि आतल्या गोटातील घडामोडीवर. विश्वासार्ह सूत्राकडून मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार जशी 2.5 वर्षापूर्वी 40 आमदारांची मोठी बंडखोरी घडवली गेली होती, तशीच एक गुप्त आणि भयंकर वैचारिक फूट आता सत्तेत असलेल्या गटात पडली आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. सत्तेत असलेल्या गटातील काही प्रमुख खासदार, ज्येष्ठ नेते आणि संस्थापक सदस्यामध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. पण मित्रांनो, ही पोट आधीच वर्षापूर्वीसारखी पळून जाण्यासारखी नाहीये. हे नेते आज वैचारिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या पुरते खचले आहेत. दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळातील सूत्रांची माहिती असे सांगते की या बंडखोर नेत्यांना आता आपल्या जुन्या भूमिकेचा म्हणजेच उद्धव ठाकरेंना सोडण्याचा निर्णयाचा प्रचंड पश्चाताप होऊ लागला आहे. आज त्यांना रात्रभर झोप येत नाहीये, कारण त्यांना समजून चुकलं आहे की पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून आपण आपल्या राजकीय आयुष्यातील सर्वात भयंकर आणि कधीही भरून न निघणारी चूक केली आहे. विचार करा मित्रांनो, उद्धव ठाकरेंनी ज्या नेत्यांना सामान्य कुटुंबातून काढून आमदार, खासदार, मंत्री केलं, समाजात मान सन्मान मिळवून दिला, त्यांना संकटाच्या काळात सोडून जाणे किती आत्मघातकी होते याची जाणीव आता या नेत्यांना होत आहे. ते आज एकमेकाकडे हताशपणे पाहत विचारत आहेत की आपण सत्तेसाठी स्वतःचा स्वाभिमान का विकला. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर, तांत्रिक आणि कायदेशीर मुद्द्यावर येऊयात, जो या बंडखोरांच्या गळ्याचा फास बनला आहे. संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार जर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर सध्या सत्तेत असलेल्या आमदारांसमोर आणि खासदारांसमोर एक भयंकर मोठा राजकीयदृष्ट्या जीवघेणा पेचप्रसंग निर्माण होईल. कायदा काय सांगतो? जर न्यायालयाकडून त्यांचा स्वतंत्र गट बेकायदेशीर ठरवला गेला तर, किंवा त्यांच्याकडे पक्षाचं नाव किंवा शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह राहिलं नाही तर, त्यांना स्वतःचं आमदार किंवा खासदार पद वाचवण्यासाठी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकाच गोष्टीचा पर्याय उरतो, ते म्हणजे इतर मुख्य पक्षात जसं की भाजपमध्ये स्वतःचा गट पूर्णपणे विलीन करणे. पण मित्रांनो, एकदा शांत डोक्याने विचार करा. ज्या नेत्यांनी आयुष्यभर शिवसेनेच्या नावाने राजकारण केलं, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मते मागितली, ते जर उद्या अधिकृतपणे शिवसेना पक्षात विलीन झाले तर त्यांची अवस्था काय होईल? त्या पक्षात गेल्यावर या बंडखोर नेत्यांचं स्वतःचं अस्तित्व, त्यांची ओळख आणि त्यांचं राजकीय वजन पूर्णपणे संपून जाईल. ते केवळ एक छोटेसे भाग बनून राहतील. त्यांची स्वतःची कोणतीही स्वतंत्र शक्ती उरणार नाही. हाच राजकीय अंत होण्याची भीती आता या सर्व नेत्यांना दिवसाढवळ्या छळत आहे. मित्रांनो, राजकारणातील या संपूर्ण महाभारतात एका माणसाच्या संघर्षाचे कौतुक आज संपूर्ण देश करत आहे. ते नाव म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. जरा आठवून बघा ते दिवस जेव्हा 2.5 वर्षापूर्वी आमदार आणि खासदार सोडून गेले होते. पक्षाचं नाव गेलं, चिन्ह गेलं. विरोधकांनी हसून म्हटलं होतं की आता उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं, आता शिवसेना कायमची संपली. पण त्यांना हे माहीत नव्हतं की उद्धव ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. वाघाचा बच्चा कधीही हार मानत नसतो. उद्धव ठाकरे यांनी हार मानली नाही. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. ते शारीरिकदृष्ट्या पूर्ण बरेही नव्हते. पाठीत स्वतःच्याच लोकांनी खंजीर कोपसलेला होता, तरीही ते शांत राहिलेले नाहीत, संयमी राहिले. त्यांनी एकच स्वाभिमानी निर्णय घेतला, थेट जनतेच्या न्यायालयात जाण्याचा. त्यांनी कोणतीही मोठी साधन सम्राज्ञी नसताना, आता चिन्ह नसताना, केवळ ठाकरे या नावाच्या बळावर आणि निष्ठेच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. उद्धव ठाकरेंनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं की पक्ष हा आमदारांचा किंवा खासदारांचा नसतो. पक्ष हा तळागाळात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा असतो. आमदार पळवता येतात, खासदार विकत घेता येतात, पण कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेचं प्रेम कधीही पळवता येत नाही. आणि आता मित्रांनो, येऊयात आजच्या या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या, सर्वात मोठ्या आणि अंतिम महाखुलाशावर,
जी बातमी थेट दिल्लीच्या कायदेशीर गोटातून बाहेर आली आहे. दोन्ही गटामधील हा ऐतिहासिक आणि कायदेशीर संघर्ष जो अंतिम टप्प्यात आहे त्याबाबत दिल्लीच्या सर्वोच्च कायदेशीर वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची अधिकृत आणि सूत्रांची पक्की माहिती समोर आली आहे. गेल्या 2.5 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राला ज्या प्रश्नाचे उत्तर हवे होते की शिवसेना हे नाव आणि अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह अखेर कायमचे कोणाला मिळणार, यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. दिल्लीतील नामांकित कायदेशीर तज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत सूत्राकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासार्ह माहितीनुसार सत्तेत असलेल्या गटाकडून हे नाव आणि चिन्ह निसटण्याची चिन्हे स्पष्ट झाली दिसत आहेत. न्यायालयाने संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा आणि लोकशाहीच्या मूळ तत्वांचा सखोल अभ्यास केला असून ज्या उद्धव ठाकरेंनी एवढा मोठा कायदेशीर आणि नैतिक संघर्ष केला त्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना हे नाव आणि अधिकृत धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा अधिकृतपणे मिळण्याची 100% दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कायदेशीर तज्ज्ञांच्या मते आणि दिल्लीतून आलेल्या आत्ताच्या क्षणाच्या गुप्त संकेतानुसार हे चक्र आता उलटं फिरलं आहे. हे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव पुन्हा एकदा अत्यंत सन्मानाने मातोश्रीवर म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जाणार असल्याचं चित्र स्पष्ट पाहायला मिळत आहे. परंतु मित्रांनो, इथे एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा स्पष्ट खुलासा करणे हे माझे कर्तव्य समजतो. अतिशय महत्त्वाची कायदेशीर नोंद. सर्वोच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणताही अंतिम अधिकृत किंवा कायदेशीर निकाल जाहीर झालेला नाही. दिल्लीतील कायदेतज्ञ घटनापीठासमोरील युक्तिवाद आणि संविधानाच्या 10व्या अनुसूचीतील नियमांचा सखोल अभ्यास करून तज्ज्ञांनी हा अंदाज वर्तवला आहे की हा निर्णय 100% उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. परंतु अंतिम न्यायालयाचा निर्णय अधिकृतपणे जाहीर होणे अजून बाकी आहे. तर मित्रांनो, आजच्या या विशेष विश्लेषणात आपण जे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पाहिले ते आपण थोडक्यात पुन्हा एकदा समजून घेऊयात. दिल्लीतून सर्वात मोठा खुलासा. शिवसेनेच्या नावाबाबत आणि चिन्हाबाबत सर्वोच्च कायदेशीर वर्तुळात अंतिम हालचाली वेगाने सुरू आहेत. धनुष्यबाण मातोश्रीवर परतणार. कायदेशीर पुराव्याच्या आणि संविधानाच्या 10व्या अनुसूचीच्या आधारे उद्धव ठाकरे यांचे पारडे अत्यंत जड दिसत आहे. त्यानंतर सत्तेतील गटात अंतर्गत फूट. पराभवाच्या आणि विलिनीकरांच्या भीतीमुळे आमदारामध्ये आणि खासदारामध्ये पश्चातापाची लाट आहे. विलिनीकरांची टांगती तलवार. कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे स्वतःचे राजकीय अस्तित्व संपेल. उद्धव ठाकरेंचा ऐतिहासिक संघर्ष. केवळ निष्ठा आणि जनतेच्या बळावर उद्धव ठाकरेंनी उभा केलेला लढा आज यशस्वी होताना दिसत आहे. आता सर्वात मोठा प्रश्न तुम्हा सर्व प्रेक्षकांसाठी. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? खरंच उद्धव ठाकरे यांना हा न्याय मिळायला हवं का? धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंकडेच परत यायला हवं का? संविधानाच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने काय योग्य आहे? तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय वाटतंय? हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे लिहून कळवा. हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक शिवसैनिकापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच सर्वात आधी आणि खात्रीशीर घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे खरंच कट्टर समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय महाराष्ट्र कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूयात पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणात. तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.